एकीकडे शिवसेनेच्या गटनेतेपदी पवन कदम यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी श्री अशरफ पठाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदासाठी काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपच्या वर्तकनगर येथील कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले, आमदार श्री निरंजन डावखरे यांच्यासह माधवी नाईक या देखील उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटनेते पदाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या 27 तारखेला भाजपच्या गटनेतेपदी अनुभवी व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. तसंच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकाचा देखील विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती श्री निरंजन डावखरे यांनी दिली. सत्तेतील मित्रपक्षाने यथोचित सन्मान भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे, असं देखील डावखरे यांनी म्हटलं. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते ही सर्व महत्त्वाची पदं भाजपकडे राहावी यासाठी पक्षाकडून ठाम दावा करण्यात येत असल्याचं देखील श्री संदीप लेले यांनी सांगितलं. तसंच महानगरपालिकेतील प्रभाग समिती या ठिकाणी असणारं पद, परिवहन आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी देखील भाजपला सामावून घ्यावं. भाजप पक्षामध्ये देखील SC प्रवर्गातील उमेदवार नगरसेवक निवडून आले आहेत. सुरेश कांबळे आणि उषा वाघ यांचा सुद्धा विचार मित्रपक्षाने करावा, असं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं. या ठिकाणी आता कोकण आयुक्तांकडे जाऊन 27 तारखेला आमच्या भारतीय जनता पार्टी ठाणे महानगरपालिका गटाची नोंदणी आम्ही करणार आहोत. त्या संदर्भात बैठक पार पडली. गटनेत्याची निवड करण्यासंदर्भात सर्व नगरसेवकांचं काय म्हणणं आहे हे देखील आम्ही ऐकून घेतलं. आता यापैकी जे नगरसेवकांना आपल्याला गटनेता म्हणून ज्यांची नियुक्ती करावी वाटते ते प्रदेश पातळीवर आम्ही नावं देऊन प्रदेशातनं त्याचा निर्णय येईल. सर्व नगरसेवकांनी मिळून गटनेता निवडीचे सर्व अधिकार हे पक्षनेत्यांकडे सुपूर्द केलेले आहेत. आता समजा हा कार्यकर्ता आहे, हा नुसताच काम करेल आणि तो नगरसेवक झालेले या व्यक्ती काम करतील, याच्यात फरक पडतो. तसं नगरसेवक झाला आणि तो सभापती झाला, उपमहापौर झाला, महापौर झाला, त्याच्यानंतर अनेक अन्य पदे, स्टँडिंगचा अध्यक्ष झाला, सभागृह नेता झाला, तर तो लोकांचे प्रश्न मांडणं आणि ती कामं होणं या दृष्टिकोनातून आपण त्याकडे बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला त्याच्यात सहभाग मिळावा अशी आमची रास्त अपेक्षा आहे.